व्हिडिओ करा बोलताना विचार तुम्हाला काय विषय जरा जवळ या. एक रो ही स्पेसिंग किती आहे दादा? 25 आणि आता आपली किती वर्षाचे आहेत? त्याला आता 4-4.5 वर्ष व्हायला लागली आता. 4.5 वर्ष. 4.5 वर्ष. म्हणजे पहिला ऑर्डर इराणला द्यायची. आपण तयार केले का? मागून घेतलेले दुसरे मागितलेले 50,000 आपल्याला लावायचे 5,000. आता हे किती झाड आहेत? भरपूर. आणि याला रोग कीड काहीच नाही. शेणखत आणि पाणी कमी लागतं याला. एक मिनिट. हलवलं की ऑटोमॅटिक पळत. त्याला काय स्प्रे घ्यायचं बरं? हा स्प्रे वर घेतलं नाही. स्प्रे काय नाही ह्याला. स्प्रेचा नाही ते माल आता तोडायला आला समजा जास्त आला तो शेवटची टेप ती खराब होऊन जातो. हा हा हा. जर नाही काढला तर तो खराब होतो. ही निराप काढतात ना. आता हे शुगर काढतात की? एखाद्याला किती दिवस लागते? किती वर्षानंतर? 3 वर्षात समजा 4-5 लागणार. आता ह्या वर्षी 10 पासून 17 पर्यंत काही काही 20 किलो एवढा रिपोर्ट असते का? हा 20 पर्यंत. आणि हे आता प्लांटेशन झाल्यावर पुढच्या वर्षी जानेवारी मध्ये फुटणार. 1 वर्ष. त्याला काय कटिंग वगैरे असं काही विषय? त्याला कटिंग म्हणजे फक्त आता हे इथपर्यंत निघलेले ते प्रशांत भाऊ वायले काढायचे. तिथून खालचे पूर्ण काढायचे. आता हिची सगळे पानं सगळे काढायचे. पुढच्या वर्षी हे ज्याला काटे आहेत का काढत गेलो आपण. आता ही पुढची वर्षी. हाईट वाढत जाणार. हे काटे आहेत का ते काट्याच्या ह्याच्यातून पुन्हा पुढच्या वर्षी माल निघणार. त्या वर्षावर वरच्या ह्याच्यात. दुसरा विषय पोलिसला दुसरं काय करता का? नाही हे नाराज झाडे. ते नाराज माल लागत नाही नाराज. असे किती झाडं लावलेत नाराज? 11 झाड आहे त्याच्यात. नाराजचे किती झाडापैकी? 200 मध्ये. 200 मध्ये एक झाड आहे. 20 ला एक. ओके. तेवढं ती लावायलाच पाहिजे. समजा ते लागतं. आपलं पण ते जर- pollution होतं का? नाही आपल्या हाताने करणार. हाताने जर केलं तर 100% होतं. मधमाशावर सुटलं 100% होत नाही पाहिजे तेवढं. त्याचं कसं आहे हाताने कसं करायचं खरं? 24 तास 30 तासाच्या आतमध्ये त्याचं पोलिनेशन व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. आणि मधमाशी जर तेवढ्या टायमात त्याच्यावर बसली तर होईल, नाही बसलं तर काय होईल? आणि हाताने कसं करायचं पॉलिनेशन त्याला? हाताने म्हणजे त्याचं पावडर निघतं. एका बाटलीत 1 बाटली भरायची अशी. अच्छा. त्या बाटलीला वरून 2 नळे लावायचे हा बारीक. हा आणि एका नळीने फुकायचं आणि एका नळीतून ते हा. हवानी हा. त्याच्यावर येते धूळ. हा, हा. बारीक नॉर्मल धूळ आली तरी कटोरीच करतात मग ती बाहेर आहे. हा. कटोरी सुद्धा करतात. हम्म. आता डाळिंबाचं पण सध्या करायला पाणी कमी लागतं. पाणी कमी लागतं. लय जास्त नाही लागत. असं ऊसासारखं केळीसारखं पण नाही लागत. इनलाईन ठेवत. म्हणजे जमिनीच्या आतमध्ये शेणखत फक्त बस. पुन्हा काही वर्षात एकदा 2 वेळेस. आता हे माल निघला की 1 वेळेस आणि जानेवारीच्या आधी 15-20 दिवसांनी किती एक महिन्याने टाकतात? त्याच्यात डायरेक्ट एकरी 3 ट्रॉले टाकायचे. 3-4 3 ट्रॉले 3 ते 4 एका एकरला 3-4 ट्रॉल्या टाकायच्या. ही झालं. आता ही यातला निघलाय त्याचं संपलं. ही सगळंच काढायचं. समजा तिथून आता खालचं सगळं ही निघणार. माल संपोस्टर ठेवायचा आणि मग ही माल संपल्याच्या नंतर इथपर्यंत काढून घ्यायचे. हे जिथपर्यंत हे निघलेले आहेत का आणि ते वरचे जे काटे जे राहिलेले आहेत का त्याच्यातून माल निघणार. इथनं माल निघणार ह्याच्यात. हा, वरच्या. इथनं हे कट होणार. तर ही एकच वर्ष काम करणार समजा. हा 1 वर्षानंतर आता तुमचं म्हणजे टोटल प्लांट किती? 200 किती एकर आहे? 3 एकर. आणि या वर्षी किती टन निघालं तुम्हाला उत्पन्न? 14 ते 15 टन माल निघाला. 15 टन. सरासरी भाव काय मिळाला? 200 रुपये. आम्ही काय केलं आधी लोकल विकत होतो. जेवढा माल इथं विकत तेवढा विकला आणि एक्स्ट्रा 4 टन माल आमचा चालू मध्ये बाजूला पाडा समजा तर तो आम्ही कोल्ड स्टोरेज मध्ये नेऊन ठेवला. कोल्ड स्टोरेज. तिथं नेऊन ठेवल्यामुळे ते 1 महिना पुन्हा टिकतो. आता या 2 दिवसात हे माल संपतोय त्याला. हे संपला की 1 महिना माल तो वापरायचा. 1-1.5 महिन्यात तो. तर ह्यात काय असं असते का? हे 1 नंबर क्वालिटी 2 नंबर क्वालिटी नाही याच्यात तसं काही नाही. डाळिंबासारखं 1 नंबर 2 नंबर काही नाही. सरसकट भाव आता समजा ही कच्चा आहे किंवा हे ओव्हरऑल नाही एवढं काही नाही. त्याचं काही नाही. सुकते नाही.
ते काय परत होतं, ते परत खारी वाळल्यावर नाही, घ्यायची नाही, याला काय करावं लागतं, गरम पाण्यात उकळावं लागतं. गरम पाण्यात उकळून फक्त त्याला ह्या तापमानात ते सुकत नाही. त्याच्यामध्ये डायर मशीन असलं ना लगेच खारी तयार होते. आता तुम्ही ही प्रोसेस करता खारीची तुम्ही करायची पुढच्या वर्षी खारीच तयार होणार. ते डायर मशीन ते आणलं ना, आणलं की सुरू होणार. तुम्ही ही रोपं बघितली कुठून बघितली कुठून आणली हे इराणवर. हे इराणहून, म्हणजे इथे एक बागेश्वरी कारखाना आहे परतूरला पुन्हा. तिथून 35-40 किलोमीटर आहे. तिथं जवळपास 50-60 एकर आहे त्या कारखान्यात. साखर कारखाना असू द्या. साखर कारखान्यावर. मग ते पाहिलं आम्ही, थोडीफार माहिती घेतली. मग आम्ही मागवली. वापरताना तुम्ही कुठून मागवली इराणहून येते ती, गुजरातमध्ये ऑर्डर द्यावला. गुजरातला कोण डीलर आहे त्यांचं तिथं हाय वडिलाकडे नंबर आहे सगळे. आता आमच्या थ्रू आम्ही दोन डीलर आहेत असं मला काय वाटतं. काय म्हणले गुजरातमध्ये कोणते 2 डीलर आहेत असते ना. बरं हे 2000 रुपये पोचचा रेट आहे का तिथला? नाही, त्या टायमाला आपल्याला 4ला पडलेले त्यावेळी पडलं आणि आता ते झालंय 6000 याला रुपये. झाडं वर सबसिडी flat. कधी मिळाली की पानाला? झाडाला सबसिडी दिली? नाही, आपल्या महाराष्ट्रात नाही. नाही का नाही. गुजरातला तर राजस्थानला आहे तिकडे आहे, तिकडे आहे. 1250 का 50% किती खर्च येतो साधारण हे एक 4.25 लाख रुपये खर्च येतो या टाईपचा. एक आहे का? टोटल क्लिअर लावून क्लिअर होते 4.25 लाख. बरं, 3 वर्षांत तीन वर्षांत. पावसात तीन भिजून वर्षाला भिजून एकूण चालत नाही का याला? हा? पावसात भिजून चालत नाही. नाही, याला जर पाणी लागलं याला तर मग हे जर खराब होतं, डाग पडतो. दुसरं काय शिकायला का घातलंय तिने इन्सेक्ट जे आहेत आणि माश्याने काय पावसाळ्यात बसलं आणि पाखरं जे पाखरं खातात खातात त्यांनी. हा. पण ते जे पायाला नखे फळ असतात माशी, त्याच्या, हा. ते ते खराब होतं. खराब होते फळाच्यात मग ते एक वार वरून डॅमेज झालं ते, लगेच ते खराब होऊन जातं. हाताला लागलेलं पूर्ण एवढं. नाही आणि शुगर शुगर मला वाटतं 25 प्लस शुगर असेल. 100% 25+ नाही, खाऊ नका असं. ते नव्हे. एकच खाल्लंय. त्या पॉली कॅरी बॅग ही कॅरी बॅग आहे ना, मग किती दिवसांना किती दिवशी लावा लागत्या आपलं? सेटिंग झाली लावायची तुम्ही. नाही नाही, जूनच्या आधी समजा पावसाळा लागायच्या आधी 15-20 दिवसांनी, 15 दिवसांनी. ओके. कुठं करा? म्हणजे तोपर्यंत हिरवं आहे तोपर्यंत पाऊस बी आला तरी काय होत नाही. अडचण. ज्यावेळेस हे पिवळं पिवळं पडायला पडायचं. आता असलं ते कच्चं आहे. हा जरा गवळा कलर व्हायला लागला हा, असं व्हायला लागलं की आपल्याला कॅरीबॅग टाकायचं. लावायची. ते खराब झाले रे. होतं ते खराब. आता तुमचं दुसरं हे दुसरं पीक. हार्वेस्टिंग दुसरं आहे. त्यासाठी झाडाला 200 किलो माल निघाला. 200 किलो, 1.5 क्विंटल ते 2 क्विंटल पहिल्या असा वर्षी माल पण आहे. तेवढाच निघाला. आता दुसऱ्या वर्षी प्रत्येक झाड जवळपास 2 क्विंटल 2.25 क्विंटल पर्यंत झाला. पुढच्या वर्षी प्रत्येक झाड पहिल्या वर्षी किती निघाला. पहिल्या वर्षी कमी निघाला, 5-5.5 टन माल निघाला एवढे सगळं. हा, सगळे मागल्या वेळेस भाव अजून मिळाला. भाव येऊ. भाव fix भाव. 200 रुपये किलो. मागच्या वर्षी तर इथं ह्याच एका स्टॉलवर माल निघला सगळा. ह्या वर्षी आम्ही 2-3 जागेवर पुण्याला काही पाठवतो, जालन्याला काही, इथं आंबोडला एक तुम्हाला stall आहे. असं पुण्याला ज्या विक्री करतात तेवढं काय पडते तुम्हाला? पुण्याला विक्री म्हणजे असं नाही करीत आम्ही. म्हणजे स्वतः स्वतः नाही. हा. नाही म्हणजे डीलरला काय रेट? व्यापाऱ्याला का? व्यापाऱ्याला. व्यापारी 120-130 मागत इथं. हा. तर 120 मग 70-80 रुपयाचा फरक पडतो. आणि व्यापाऱ्याला जरी माल द्यायचा म्हणलं तर तरी बी तेवढा जेवढा व्यापाऱ्याला पाहिजे तेवढा आपण देऊ शकत नाही. त्याच्यामुळे मालच आलेला नसतो. आपला जेवढा विक्री होतो तेवढा माल निघतो. त्याच्यामुळे व्यापाऱ्याला द्यायचा नाही आणि शिल्लक जरी पाडा तर 70-80 रुपयाचा लय मोठा फरक बसतो. कोल्ड स्टोरेजला ठेवला की एक महिना माल टिकतो. तुमचं पहिल्या आणि वर्षी आता हे- 5.5 टन माल निघाला. हा, आता हे जे नुकसान झालंय आमचं थोडंफार, तर ते डायर मशीन जर आणलं ना मी, हे कोणतंच नुकसान नुकसान होत होत नाही बरोबर. ते काहीच होणार. 3 एकरात तुमचं 5.5 टन आवरेज निघालं पहिल्या वर्षी. पहिल्या वर्षी. पहिला हार्वेस्टिंग. पहिल्या. पहिला हार्वेस्टिंग. दुसऱ्या पहिल्या याला म्हणजे काही झाडं तिसऱ्या फुटलेच वर्षी. नव्हते, हा. काही झाडं फुटले होते आणि काहीला माल अजिबात म्हणजे नॉर्मल होता, बारीक झाड हार्वेस्टिंग होते. पहिल्या वर्षी 11 लाख रुपये तुमची झाली. म्हणजे पहिल्या हार्वेस्टिंग जेवढा आपलं खर्च होतोय झाड पहिल्या लावायला वर्षात निघाला. तेवढा पहिल्याच वर्षात निघतोय. बरोबर निघतो फक्त तेवढा. 3 वर्ष थांबावं लागतं तुम्हाला. हा, एकदा तिसऱ्या वर्षी लावल्यापासून मालच निघणार एकदा लावल्यापासून आणि 3 वर्ष आंतरपीक खर्च तुमचं कायम निघणार. काही तुम्ही काय करू काय शकता. करता आंतरपीक? गहू सोयाबीन पहिले माल येऊस तर सोयाबीन घेता येईल. सोयाबीन काढून गहू घ्यायचं. गहू कोणते निघाला- आंतरपीक चालेल तुम्हाला? कोणचं चालतं, झाडापेक्षा लहान कोणचं बी चालतं. झेंडू पण चालेल. हा, पाणी कमी. पाणी कमी झेंडू झालं. पण भाजीपाला पण चालतं काय. भाजीपाला हा. त्याच्यामुळे ह्याला पण आणि ह्याचं काही इन्सेक्टिसाइडचा काही विषय नाही, त्यामुळे विषय काय नाही. संबंध नाही. पहिले 3 वर्ष तर काही लागणारच नाही ना. पहिले 3 वर्ष तीन- काही लागत एकदा 4 लाख रुपये आले 3 वर्ष खर्चच नाही ना त्याला. खर्चच नाही. खर्च पण काय आहे तुम्हाला? 70 ते 80 वर्ष झाड टिकते. 80 वर्ष. 70-80 अरे वर्ष बाप. पाहिजेच काम नाही. आता ह्या वर्षी पण उंचवलं झालं ना. हाईट लगेच जाणार होते. हो. जाऊ दे ना, तुम्हाला शिडी लावता येते, लिफ्टिंगला दुसरं ट्रॅक्टरला. आता आपल्याकडे बरं म्हणून जात आहे. हा. आम्ही काही व्हिडिओ बघितले त्या बार्शिंग साईडला ती वेगळीच जात त्यांची. हा, हा. म्हणजे त्यांचा घड असा वेगळाच आहे एकदम. हा. लालसर. तर लाल तेवढं कलर. तेवढं लाल निघत लाल. नाही ते. त्याचे बियावर तयार केलेले झाड आहेत
ते बार्शीचे ते देशमुखचे ना हा देशमुख हा. बरोबर त्या झाडामध्ये आणि ह्या झाडामध्ये लय मोठा फरक आहे. हे टिश्यू कल्चर आहे का? हे टिश्यू कल्चर झाड आहेत. त्याला माल जास्तीत जास्त येतो. त्याला माल एवढा येत आपण नाही. स्वतःचं तयार करू शकतो 40-50 किलोच्या वर माल येत नाही त्याला. आता हे तुमचं दुसरं वर्ष आहे. हा. दुसरं हार्वेस्टिंग हम्म. मग दुसऱ्या हार्वेस्टिंगला टोटल टनेज तुमचं किती वेळेला क्लोज होईल? 14-15 टन माल 15 लागतो. टन. हा. इकडे हा. 15 नाही सगळा सगळा तीन तीन एकर एकराला. तीन एकरमध्ये. 200 एकराला 15 टन 14 टन एकरी 5 टन. 200 रुपये किलो बी गेला एकरी 5 तरी टन 28 लाख रुपयाचं उत्पन्न. म्हणजे एकरी 10 लाख लोक ते चाललंय. हा. 9-10 लाख रुपये. आणि खर्च काय खर्च म्हणजे फक्त या वर्षी झाडाचाच खर्च किती पहिला. आला तुम्हाला तरी या खर्च वर्षाला? फक्त शेणखत. फक्त हा. शेणखत. या एवढ्या 3 एकर मध्ये 10-11 टोल्या शेणखत टाकलं. वॉटर शेणखत टाकताना कसं पूर्ण राऊंड जमीन. राऊंड सुरुवातीला जवळ टाकायचं हा. पहिले 2-3 वर्षे हा. आणि नंतर माल चालू झाला हा. पूर्ण जमिनीत टाकायचं आणि रोटायटर मारायचं. हा, हा, हा. पूर्ण जमीन पांगून टाकायचं. ओके. गंज टाकायचे असेल हा. परीने पांगून घ्यायचं. हा, हा. रोटायटर मारायचं दोघे. त्याच्यामुळे अशा पसरत्यात सगळं नारळासारख्या. नारळासारख्या शेम लांब नारळ. लांब असते त्या, लांब असते. लांब मुळे येतात त्याचं. सगळ्या जमिनीत मुळे झाले आता कुठं पण. त्यामुळे परत तुम्ही रोटर बिटर मारून शिव रोटायटर पाळी तुम्हाला कधी करता येईल फक्त नांगरट करायची नाही. नांगरट करायची. हा. रोटायटर पाळी तुम्हाला गवत एवढा गवत झालं की रोटायटर मारायचं. आता तुम्ही सुरुवातीला लावलं बरोबर तुम्ही ह्यात तणनाशक पहिल्या वर्षी तणनाशकची जरा विषयच नाही म्हणजे रोटायटरने तेवढ्या पैशात तर ते निघून रोटायटर जाते. मारून तणाची गरज हा, तणाची हा. सगळ्यात पहिल्या वर्षी लावलं तणनाशक फक्त कडीने बांधानी ह्याने. कडून पण ऑर्डर फिरवत तर गोल होय, होय. असं बी ना असं बी आणलं की संपलं खेटून जातं. काय राहतच नाही उलट पहिले 2 आणि वर्ष बागेत थोडी कसं जागा असं सरळ राहते. जायला पाहिजे. आणि वर हे पन्हाळ्यावर गेल्या की मग ते एकदम खेटून आणता येईल. बरोबर. आणि पहिल्या वर्षापासून तुम्हाला हे मार्गदर्शन कोणी दिलं कसं काय तुम्ही हे आम्ही हे इथल्या बागेश्वरी कारखाने एक पाहुणे आहेत आमचे त्यांनी थोडंफार सांगितलं आम्हाला व्हिडिओ पाठवणं हे करणं. आणि मग नंतर पहिला माल निघल्याच्या नंतर आम्हीच दुसऱ्याला सांगायला लागलो. बरोबर परत तयार झालं. शेतकऱ्यांचा फायदा व्हायलाच पाहिजे आता आमच्या हाताने 2-3 प्लॉट तयार झाले. इथं तर तुमची बाहेर आहे. काय इथे प्लॉट जालन्यामध्ये जालन्यामध्ये हा. का? मग त्यांचं हार्वेस्टिंग चालेल का? पहिला माल निघाला 2 लाख. हा. अजून 1-2 जणांचे नवीन झाड आहेत आता. पहिला माल निघाला. तुम्ही हे काय ह्याचा निराज निघतो ना निरा किंवा शुगर निघतो ना. निघते पण हे झाड मार शुगर निघते शुगर धार लागते ते खाली हा, ते dry- निरा काढली निरा तर वेगळं, झालं. निरा वेगळं. ही जी शुगर निघते शुगर निघते शुगर येते त्याचा रस निघतो ते गोळा करायचा असते आणि त्याची शुगर निघते लई ती- जोरात ती शुगर. काढल्यावर ते काय त्याचं माहिती जरा नाही. परत ह्याला झाडाला फटका बसून की ह्याच्यात मला मला फक्त बसतात तर ते कसं करते जे माल निघणार नाही त्याला ते कट करते ते बेंड करते शुगर काढते ही जी नराची झाडं ही अशी कुठं पण लावलीत का नाही कडीकडे लावली साईड. नाराची स्पेशल वेगळी येतात त्याच्यावर लिहून घ्या. लिहून घेतो ना त्याच्यात 2 झाडं नाराचे 3 मादी गेले या रोपात आले. लागलेल्या रोपा. म्हणजे आपल्याला ते काय पाहिजे आता कसं आपल्याला 3 वर्षांतून कळणार नर किती नाही माल नाही किती. हे टिश्यू कल्चर जर घेतले हा, तुम्हाला घेतानाच कळणार. कळणार ते. त्याच्यावर लिहूनच येतं डायरेक्ट. अच्छा, असं- हा, मेल male आणि and female. female. ओके ओके तुम्ही इथं बघितलं का ट्राय केला इथं कोण टिश्यू करून द्यायला ह्या पहाडीचा नाही इथं नाही होत. इम्पोर्ट करून तिकडे घ्यायचं घेतो. आणि हे करायचं इम्पोर्ट चार्जेस जास्त पडेल त्याला. हा, ते माग पडतं ते. आणि आपल्या इकडे टिश्यू कल्चर घेण्यापेक्षा आणि ते आपण टिश्यू कल्चर आलं की ऑर्डर केल्यानंतर किती म्हणजे दिवसांनी इथं जर प्लॉट तयार जर झाला असेल तर घ्यायला काय अडचण नाही. तर सुरुवातीला तुम्ही घेताना एखादं तयार झालंय म्हणून काहीतरी सांगत नसतं ते काय कामाचं. आमच्या इथं 2-3 जण इकडे राणीचे गाव म्हणले हा, त्यानं 250-300 झाड आहे त्याचं पण. हा, हा. ते पूर्ण फेल निघले पूर्ण सगळे झाड नराचेच निघले. अरे बापरे. आणि मी गुलबर्ग्याला एक महाराज होता त्यांनी मला इथं माणूस पाठवला न्यायसाठी पाहायसाठी ते झाड. तिथं जाऊन पाहतो सगळे नराचेच झाड काहीच फायदा नाही. ते ओळखता येते आपल्याला नर का नाही असं नाही ओळखायला येत नाही समजा असे झाड. झाड थोडं मोठं असल्यावर ओळखायचं. म्हणजे आता त्या झाडात कसं ओळखायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला फरक वाटत असेल ना. बरं काय की? त्याच्या ज्या पानं आहेत असे थोडे बाहेर निघलेले आहेत. आणि ते त्याच्या वर गेलेले आहेत. वर गेलेलं आहे. आणि ते बुंदा लहान साईज आहे. मध्ये Size मध्ये फरक आहे, बुंदा. आणि बुंदा पण लहान आहे. काटे थोडे पिवळसर पण आहे त्याला. हा, ते बरोबर आणि खालचं बूट जे आहे का सेम आहे असं सेम 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 फुगीर नाही ब्रॉड नाही ब्रॉड ह्याच्यासारखं नाही. हा. तो फरक आहे बाकी काय. ही खर्च किती येतो एक झाडाला इथं आणू आपल्याला पोहोचतो तो तिथे जालन्यापर्यंत 6,000 रुपये देतो. आता एक 50 झाड दिला आम्ही नांदेड. 6,000 रुपयाला 6,000 रुपयाला इथपर्यंत एक रोप. एक रोप सरासरी एकरी 60 रुपये लागतात 65 एका एकरला 65 झाड. हे 25 बाय 25 25 बाय 25. त्याला अंतर एवढं त्याच्या ठेवायचं काय कमी जास्त जवळ ह्याला घेतलं जर समजा तुमच्याकडे जमीनच कमी आहे हा तर 20 बाय 20 बी करू शकता.
हा 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 नाहीतर मग हे जर अंतर घेतलं तुम्ही हा तर अजून समजा तुम्हाला चांगलं वाटलं उत्पन्न याच्यात हा हा तर तुम्ही ह्या 4च्या मधात एक लावू शकता ही लाईन पुन्हा तयार होते ओके ओके आणि ते कधी लावायचं 4-5 वर्ष झाडं झाल्यावर म्हणजे ह्याच्या पाण्यावर जातात त्याच्या खाली जातात खाली राहतात खालीवर टप्पा तयार होतो कारण हे बाग कव्हर किती झाले बाग तुम्ही 25 असून किती पान एकमेकात गेले अडचण काय आहे की औषध विषय मारायची विशेष नाही, नाही नाही, मध्ये एक औषध झाड नाही. लावलं तरी चालतंय. हा औषधाचं काय ऑर्डर केल्यानंतर किती दिवसांनी 15 ते 20 दिवस लागतील लागतात 15 दिवस आता हे रोपं मागवताना ह्याच्यामध्ये फ्रॉड वगैरे अशा काही गोष्टी कारण अशा घडतात फ्रॉड म्हणजे आम्ही आमच्याकडून जर पैसे- घेतले तर आम्ही जिम्मेदार समजा आम्हाला माहिती आहे तेच हा, हीच हा, कंपनी हेच झाड बरोबर. आले पाहिजे हा हा म्हणजे आता- guarantee. हा आमच्यावाली गॅरंटी राहील त्याच्यात हा. आणि दुसऱ्याकडून घेतल्या काय एखाद्या वेळेस काही सांगता येत नाही नाही कारण कसं आहे आता आपण शेवटी जाणार नवीन माणसाकडे त्याला हो. पैसे भरणार त्यांना आपल्याला तीच रोपं द्यायला पाहिजे त्याच्यात त्याच्या- काय झालंय 10 ते 15 जातील हा हा त्यामुळे तुम्हाला म्हणजे एकदम फेल झाडं भेटणार नाही हा. पण जात बदलून जर भेटली तरी बी तुम्ही फेल Average मध्ये पण फरक पडणार. आवरेज मध्ये फरक पडणार तुमच्या त्या तुरट जर भेटल्या तशा हा. खडका जर भेटल्या तर काही विषय हे मालच शिकणार नाही त्याच्यामुळे हीच जर जात घ्यायची असेल तर आम्हाला मत देत तिथं काय अडचण बरोबर आहे. त्याच्या guarantee-वरच आपल्याला ह्याच जातीचं तुम्हाला केलं आणि ह्याची पुन्हा पूर्ण पहिलं पॉलिनेशनची माहिती हम्म. सगळी माहिती तुम्हाला देऊ आम्ही काय अडचण नाही. त्यासाठी तुमची वेगळी फी किंवा काय असं काय फी म्हणजे जाण्या येण्याचा खर्च तुमच्याकडे समजा यायची गरज पडली तर ते हा, हा, हा. हे म्हणजे एवढं जास्त नाही म्हणजे एक सुरुवातीला एक शेतकऱ्यांना मदत म्हणून चालू आहे हा. तुमचं चांगलं आहे लागण करताना काय काय टाकायचं त्याला फक्त लागण शेणखत करताना main. तुम्ही हा. चर घेतली काय घेतलं खड्ड? घेतले काय डायरेक्ट घेतलं? ही जमीन कशी आमची एकदम खडकाची आहे तिथं तर हा. आम्ही डायरेक्ट ब्लास्टिंग घेतली एका एका खड्ड्यात बर बर त्या 2-4 झाडाला बर बर तर इतकं खडक एक गेलंच मग खड्डा किती बाय कितीचा घेतला 4x4 4x4 खाली पण 4 फूट 4 फूट आडवा 4 फूट. हा बरोबर रुंदी हा. 4 फूट ते मुरुम निघलेला ह्या मधल्या पाच्यात टाकला बर हे असे खड्डे घेतले लाईन मध्ये हा, आणि तिकडून लेवलचं ट्रॅक्टर लावलं हा इतकी माती ह्या खड्ड्यात आली एवढ्या जागा घेतली हा. ह्या पुढचे खड्डे ते निघालं असं लेवलनी पूर्ण हे खड्डे वरच्या मातीने शाप केले आणि हे वर मुरुम निघलेला पुन्हा वर लेवल शाप करून द्याला आणि बरोबर त्या जागेवर थोडं नॉर्मल खड्डं घेतलं झाडापुरतं त्यात शेणखत मिक्स करून लावून दिलं 4x4 फूटचा खड्डा घ्यायचा हा आधी 4x4चा घ्यायचा जेसीपीने वरच्या मातीने लेवल करायचं जेसीबी ना पुन्हा level झाड करायचं. लावता हा हा. न झाडं लावता हा. आणि पुन्हा त्याच मार्केटवर मार्केट काढून आपले झाडापुरते 1 फुटाचे खड्डे घ्यायचे हा, हा. त्याच्यात माती मिक्स करून शेणखत टाकून ते मग आणून लावल्यावर का तुटाळ विटाळ व्हायचा प्रकार खाली हा. खाली मुळ्या मुळांखाली घुसायला भुसभुशीत भुसभुशीत राहतात करावं हा. करायसाठी तुटाळ वगैरे होतं का आणल्यावर नाही नाही, झाड एकही मारतंय? जाणार नाही तुमच्या बैलाने ट्रॅक्टरने जाऊ शकतं पण असं एकही झाड गेलं नाही आमचं. ते महत्वाचं आहे नाही महागडा नाही तुटाळ पडा इथं ज्यावेळेस तुम्ही खड्डा घेतलं मग त्यावेळेस शेणखत किंवा बाकीचे केमिकल दुसरं केमिकल काहीच नाही रासायनिक अजिबात नाही लावायला कधी पाहिजे कुठल्या सीझन लावायचं आता चालतंय पावसाळा हिवाळा हा. हा. लावल्यानंतर फक्त उन्हाळ्यात नाही ही लावायचं. जी रोपं येतात ही किती वर्षाची रोपं आहेत आता हे जवळपास 1 वर्षाचे धरायचे 8 महिने ते 1 वर्ष समजा मग अजून 1 वर्ष लावल्यावर जोरात वाटते साहेब ते तुमच्या जमिनीत लावल्यावर 3ऱ्या वर्षी तुम्हाला माल येणार 3 वर्षात पहिला माल. दुसरा विषय आता तुम्ही आता हे ड्रायफ्रुट्स हे म्हणता तुम्ही हा, हा. असं तुम्ही ट्राय केले का बाबा इथं घरच्या घरी वाळवून नॅचरल होतंय का केलं ते आम्ही पण हे तापमानात वाळत नाही त्याच्यामुळे ते उन्हाळ्यात वगैरे पण वाळत नाही ते. ह्यो माल येतो दादा ह्या क्लायमेटला कोल्ड स्टोरेजला ठेवलंय हा. त्यातलाच समजा उन्हाळ्यात टाकून बघितलं माल ह्या क्लायमेट ह्या क्लायमेटला माल येतो जानेवारी दरम्यान आला ना वाळवा येते आपल्याला Cold storage ला ठेवलेला माल आहे का फरक आहे का नाही आता माल ह्या टेम्परेचर कमी time आहे. ला त्याला ते डायर एक वर्ष मशीन सांभाळायचं माल. हा. ते ठीक आहे आणि ते तेवढं स्टोरेजला पण राहत नसतं स्टोरेजला पण 1-1.5 महिन्याची वर राहणार 1.5 नाही. महिन्याच्या वर खराब 1.5 होतं महिना नंतर. शेल्फ लाईफ हा. बऱ्यापैकी 1 महिना ते 1.5 महिना 1.5 महिन्यात पण थोडीफार खराब होती त्याच्यात एका आता कॅरेट एखाद्या मध्ये समजा व्यापाऱ्यानं 1-2 किलो घेतलंय. खराब होती माझा एक प्रश्न असा आहे एखाद्या समजा व्यापाऱ्याने घेतले हम्म. आणि त्यांना असं एक 4-5 दिवसाच्या मंडईला ट्रॅव्हलिंग मधून नेले हम्म. तिथपर्यंत माल व्यवस्थित गेलाय काय अडचण आली असं काही म्हणजे नाही काय अडचण नाही आता म्हणजे समजा किती दिवस राहू शकते बिना याचा ट्रॅव्हलिंग traveler. म्हणजे असं डायरेक्ट का झाडाचा तोड्यापासून हा. 3-4 दिवस राहतो 3-4 चार दिवस दिवस. आपण जर फ्रीज मध्ये जर ठुला घरी नेऊन समजा आता तुम्ही 2 किलो नेला विषय हा. नाही फक्त असं Travelling तोडलाय चा. 3-4 आणि दिवस समजा इथनं 3-4 आपल्याला दिवस दिलेलं याचा आहे किंवा 3-4 दिवस राहतो राहतो आता काय झालं आम्ही एका ट्रॅव्हल मध्ये पाठवतो मी इथून पुण्याला माल बर बर तिथं नगरपाशी गेलं कीच ऍक्सिडेंट झाला त्या गाडीचा बर ती गाडी 2 दिवस तिथंच थांबली हा आणि 3ऱ्या दिवशी माल तिथं गेला काही नाही व्यवस्थित काहीच नाही झालं 3ऱ्या दिवशी सकाळी माल गेला त्याच दिवशी मग त्याने कॉलेजला नेऊन तो माल दिला म्हणजे काहीच long फरक distance तर market ला एक सुद्धा अर्धी काय अडचण नाही. एखाद्या बॉक्स मध्ये एखादी समजा थोडी डागी झाली एखादी काहीतरी पुण्याकडून दुसरं कुठलं मार्केट बैठलं का मुंबई बेंगलोर असं
नाही दुसरीकडे नाही दुसरीकडे कुठं नाही वाटेल. आणि फिक्स सीझन हाच आहे का या महिन्यात? हाच. म्हणजे एखादा जून मध्येच चालू होणार तो. मागं पुढे काय होत नाही 4-2 दिवस 8 दिवस मागं पुढे. ते तसं नाही पण असं एक तुमचं पॉलिनेशन होईल त्याप्रमाणे होणार ना ते. जानेवारी समजा फेब्रुवारी जूनचं डिसेंबर होणार ना असं. नाही एवढा नाही फरक आहे. 10 ते 15 दिवसाचा फरक जास्त आहे. मागं पुढे. एक तर आधी येईल नाही तर नंतर येईल. इथं आसपासला हे तर ह्यांच्या म्हणजे आपली हेच वाढे अशी जास्त वयाची झाडं इथं कोणालाच नसते. पहिले नाही, तुमचीच ना? नाही. पहिले तुमची. हा आपली ते कारखान्यात आहे पण ते आतमध्ये येऊन नाही देत. कोणाला माहिती सांगत नाही काही नाही. तिथं आपल्या आधीचे आहेत. त्यांनी ते प्रोसेसिंग करत असतात माझ्यामध्ये नाही करीत नाही का नाही विकतात ते. विकतेच ते डायरेक्ट. ते डायरेक्ट मार्केटला जेव्हा भाव लागेल ते भावाने देऊन टाकते. आणि आपलं आपल्या हिशोबात येत अहो कारखान्याचा विषय काय असतो साहेब, कारखाना चालू करायचं झालं तर आसपास एवढा एक रेट झाडं पाहिजेत. मग ते फायदेच झाडं लावतात ती. फायदे दिला. त्याचं पॉल्युशन फॉरेस्ट डिपार्टमेंट ना त्यांच्याकडे हे आहे आपलं हे त्याचं कसं पोल्युशन जे डिपार्टमेंट आहे ना त्यांनी कंपल्सरी झाडं लावायला लावतात. बरोबर बरोबर. मग ते त्यामुळे त्यांनी आपल्या फायद्याची नारळ झाडं ही फायदे झाडं लावतात आणि डबल नफा काढतात. त्याचे सगळे कर्मचारी रिकामे होते जूनच्या टायमाला. कारखान्याचे पट्टे पडते बरोबर. आणि त्या कर्मचाऱ्याला ते तर बॉक्स मोजून देते. 100 बॉक्स द्यायचे आणि तेवढे पैसे मोजून घ्यायचे. 1 किलो अर्धा किलो हे जेवढं आहे तेवढं. प्लास्टिक कवर कुठून हे घेतलं तुमच्या ऑर्डर दिली की भेटतं ते सगळं गुजरातून येतं. ही कटिंग हे कटिंग करतो का आपण मग प्रति याच्यासारखं रेडीमेड येते ते. नाही माझं म्हणणं काय आपण रोल येऊन आपण नाही शेम असेच हेच सेम येणार. असं येणार कडल हे एक तालुका आणायचं आणि वर बांधायचं ना. हा आपलं गोणीसारखं वर टोल बांधल्यासारखं बांधायचं. दोन्ही साईडने मोकळं असतं ते. केळाला आपण हे लावतो काढून तसलं जर ठेवलं केलं- तसंच कवर 2 वर्षी काम करता येईल. 2 वर्ष हा, आता ही मागच्या वर्षी आणलेली. या वर्षी काम केलं ना अजून पुढच्या वर्षी पण काम करता येईल. कितीला बसतं हे कवर? हे जाते 20-18-20 रुपये लोक एक पण. एक पण त्याच्यामध्ये साईज आहेत लहान मोठे. त्याच्यापेक्षा मोठी पण आहे याच्यापेक्षा लहान पण आहे थोडी. आपण मोठी घेतली पाहिजे. या वर्षी तुम्हाला नवीन घ्यावं लागेल ना अजून, हा कारण घडायचं हा नवीन घेतलं ना. अच्छा, मग ती साईज वाढवून पहिला आहे साईज 700च घड होता. आता 600-700 पण आम्ही डबल केलं. ही एका झाडाला अशी किती येतात म्हणजे 16-17 पर्यंत आलेले. आता दुसऱ्या हार्वेस्टिंगला. आणि ह्या फांद्या पहिल्याला किती होते 4-5 4-5च होते. हो दादा, ह्या फांद्या किती येत्या? पण ते ही असल्या फांद्या हा ह्या किती येत्या? भरपूर असणार. भरपूर म्हणजे आहे. आता समजा हा घड आहे, हा 15-16 घड आहे ती. हा 15-16 घडाच्या मागं ह्या फांद्या किती असतात? जास्त असतात 30-35 फांद्या असतात. 20-25. म्हणजे 2 फांद्याच्या मागे एक घड. 2ला येतं कधी 1ला बी येऊ शकते प्रत्येक ह्याच्यात बी येऊ शकते. त्याचं काही एवढं हे नसतं. नाही त्याचं काही रेशन हा. नाही. ते आता कोणच्यातून येईन आणि कोणच्यातून नाही हे सांगताच येणार नाही. आता ही बरोबर ह्यातनं जो नाही का? घळ पडणार आहे ना, समजा आता ह्यातनं एकच घळ पडणार. हा. प्रत्येक झाडाच्या ह्याच्यातून एक निघणार पण काही म्हणजे काही नाही निघत. हे वरचं पुढचं मग हे आता हे घळ पडला तर इथंच घळ येते ना. हा पुढचं कट करावं लागते का काय प्रोसेस कशी आहे? आता समजा इथं घळ पडला हा हा तर मग हे पुढचं काय करायचं? नाही त्याला काय नाही करायचं. ते त्याला नाही येत घडतो. हे जे हे अच्छा, निघतं ते यातनंच आतून बाहेर येतं. बाहेर असं पडणार. झाडातनं ओके. पान आल्यासारखंच बाहेर येतं. हा. पान आहे आपलं नारळाचं कसं येतं शेम शेम नारळासारखं. मस्त आहे तशी. त्याला काय